नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 2 ते 2 डॉटच्या 6 खूपच सुंदर सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. अगदी तुळशीसमोर काढण्यासाठी मी खास ह्या रांगोळ्या आणल्या आहेत. ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी सोप्या आणि अधिक सुंदर अशा रांगोळ्या आहेत. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. आणि ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने बघू शकता तुम्ही. त्रिकोण फक्त आपल्याला 3 रेषा मारून घ्यायच्या आहे चौकोनच्या चारी बाजूला आणि वरून बघा त्रिकोण असं काढत जायचं आहे. खूपच सोप्या मी आणलेल्या आहे. नक्की तुम्ही ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. अशा पद्धतीने वरून 2-2 रेषा मारून घ्यायच्या आहेत बघा. अतिशय आकर्षक करणाऱ्या रांगोळ्या आहेत 6. आपण पूर्ण 6 रांगोळ्या बघूया आणि तेही छोट्या छोट्या तुळशीसमोर किंवा शुभ दिवशी काढा ह्या छोट्या छोट्या रांगोळ्या. छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आहेत आपल्याला. वरून ही गोलाकारची पाकळी काढायची आपल्याला. बघा किती सोपी रांगोळी आहे. बघू शकता त्याच्यात ही मध्ये डबल गोल करून घ्यायचं आहे आपल्याला. इथं आपल्याला 4 रेषा नंतर डॉट लांबसर डॉट ठेवायचा आहे आणि अजून छोटा डॉट. मध्ये आपल्याला सुंदर असे बाहेर असे छोटे छोटे डॉट ठेवून घ्यायचे अधिक सुंदर दिसण्यासाठी. मध्येही शुभ स्वस्तिक असं काढून घ्यायचं आपल्याला. हे बघा 2 ते 2 डॉटची दुसरी रांगोळी. खूपच सोपी रांगोळी ही. बघा एक पाकळी, त्याच्यानंतर वरती आपल्याला 2 पाकळ्या, अशा 3 पाकळ्या काढून मध्ये रेषा ओढून घ्यायच्या आहेत बघा. इझिली कोणीही काढू शकेल एवढ्या सोप्या रांगोळ्या. चारी बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. फेसबुक इंस्टाग्रामवर बी माझी ID नक्की ट्राय करा. इथंही आपल्याला 4 रेषा आणि एक छोटासा डॉट ठेवायचा आहे. अगदी 2-3 मिनिटात होणाऱ्या रांगोळ्या आहेत आपल्या छोट्या छोट्या 6. मध्ये आपल्याला शुभ स्वस्तिक असं पाडून घ्यायचं आहे बघा, अतिशय सोप्या पद्धतीने. मध्येही आपल्याला डॉट टाकून घ्यायचे आहेत 4 आणि बोटाने एका बोटाने पंच करून गोल करून घ्यायचं आहे. तिसरी रांगोळी 2 ते 2 डॉटची. फक्त आपल्याला चौकोन आखून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इकडून आणि इकडून असं गोल गोल करत जायचं आहे बघा. इकडून गोल आणि ह्या बाजूने इकडून गोल. मिनी बर्ड्स घेतलेला आहे आणि बर्ड्सने आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे बघा. आपल्याला पेन्सिल किंवा मार्करने किंवा बर्ड्सने अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे आणि वरती पानाचा आकार चारी बाजूला. मध्येही त्याच पद्धतीने रेषा आपल्याला ओढून घ्यायच्या आहेत हलक्या हलक्या. इथंही त्याच पद्धतीने 3 रेषा आणि एक डॉट. अतिशय वेगळ्या वेगळ्या रांगोळ्या आहेत आपल्या. मध्ये शुभ स्वस्तिक असं पाडून घ्यायचं आपल्याला. शुभ दिवशी नक्की काढा शुभ रांगोळ्या, कारण मी ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे माझा. हे बघा 2 ते 2 डॉट चौकोन आखून एक एक डॉट ठेवून घ्यायचा आपल्याला. आपल्याला काय करायचं, इकडून पाकळी, इकडून आणि वरून पाकळी आणि मध्ये रेषा ओढून घ्यायच्या आहेत बघा. किती सोप्या सोप्या मी रांगोळ्या दाखवते. इथंही त्याच पद्धतीने
चारी बाजूला सेम त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. किती आकर्षक आपली रांगोळी दिसते बघू शकता. ह्या बाजूने गोल, इथून ह्या बाजूने आणि इथून ह्या बाजूने अशा पद्धतीने चारी बाजूला गोल. फक्त रेष ओढून आपल्याला गोल खाली घ्यायचं आहे. मध्ये शुभ स्वस्तिक असं काढून घेणार आहे मी. या रांगोळ्या काढल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येते. खूपच चांगल्या असतात ह्या रांगोळ्या आपण काढलेल्या, शुभ असतात. मी बर्ड्सने व्यवस्थित करून घेणार आहे. ही बघा आपली रांगोळी 2 ते 2 डॉटची. अशा आपण 6 रांगोळ्या शिकणार आहोत. हे बघा त्रिकोण फक्त काढायचा आपल्याला चारी बाजूला. तिथून गोल करून घ्यायचे बघा 2-2 पाकळ्या. खालून आपल्याला रेषा घ्यायची त्याला. इथेही आपल्याला 3 रेषा, एक मोठी, छोटी आणि छोटी अशा पद्धतीने घ्यायचं आहे. इथं आपल्याला थोडंसं गोल करून घ्यायचं आहे. रेष ओढून खालच्या बाजूला गोल. शुभ स्वस्तिक आपल्याला काढून घ्यायचं आहे. अतिशय सोप्या आणि सुंदर आणि शुभ रांगोळ्या आहेत. मध्येही आपल्याला डॉट पाडून एका बोटाने पंच करून घ्यायचं आहे. इथंही छोटे छोटे आपल्याला 2-2 डॉट. इथंही आपल्याला एक एक डॉट ठेवून घ्यायचा आहे. आता हे बघा आपली सुंदर अशी रांगोळी लास्टची बघू शकता. फक्त क्रॉसमध्ये मधून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथूनही आपल्याला क्रॉस अशा रेषा 3 वेळा घेऊन डॉट पाडायचं आहे बघा. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. शिकवण्याची पद्धत कमेंट करायला विसरू नका. अतिशय मी सोप्या रांगोळ्या आणणार आहे, खूप सारे व्हिडिओ. तर नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी अगदी सोप्या पद्धतीने रांगोळ्या आणत असते. इथून पानाचा छोटासा आकार आपल्याला छोटे छोटे पानं काढून घ्यायचे आहेत बघा. तिथेही छोटे छोटे टिपके ठेवायचे आहेत आपल्याला आजूबाजू. आणि ज्यांनी माझं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. शुभ स्वस्तिक असं छोटंसं आपल्याला काढून घ्यायचं आहे. इथंही छोटे छोटे डॉट. इथं थोडं लांबसर आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत. धन्यवाद.